श्री हरी नमस्कार. जय श्रीराम. सत श्री अकाल. कसे आहात सगळे? रविवार हो की नाही? तर कशा वाटल्या माझ्या दोन गोष्टी मागच्या आठवड्यातल्या, ज्या वेगवेगळ्या होत्या, मित्रांवरती आधारित होत्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या अशा काही वेगळ्या गोष्टी होत्या. तर आज देखील अशीच एक गोष्ट आहे जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवरती आहे, किंवा आपण कशा प्रकारे पॉझिटिव्ह जर राहिलो, कुठलीही परिस्थिती असेल तर त्याचं आपल्याला निश्चित छान असं फळ मिळतं, ह्याच्यावरतीच ही गोष्ट आहे. तर एक माणूस असतो साधारण 35 ते 40 वर्षाचा, आणि तो नोकरी करत असतो. नोकरी मात्र त्याचं असतं की प्रामाणिकपणे नोकरी करत असतो तो, आणि असं त्याची कुठल्याही बाबतीत त्या नोकरीबद्दलची कुरकुर वगैरे नसते की मला कमीच पगार मिळतो, मी एवढं काम करतो पण मला त्या मनाने इन्क्रिमेंट मिळत नाही, असं सगळं कुठलाही त्याच्या मनामध्ये विचार नसतो. त्याला एकच माहीत असतं की आपण प्रामाणिकपणे नोकरी करायची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण नेहमी पॉझिटिव्हच राहायचं. आणि तो त्याचा स्वभाव देखील असतो, असं नाही की तो फक्त तो राहायचा प्रयत्न करतो, त्याचा तो स्वभावच असतो की काही असू दे, कुठली परिस्थिती असू दे, मी मात्र मस्त आनंदी, मस्त मौला असंच आयुष्य जगत असतो. त्याला कोणीही विचारलं की कसा आहेस रे तू, तर तो म्हणतो मी मस्त आहे, छान आहे, आनंदी आहे. असंच जर माझ्यासारखी दुसरी व्यक्ती असती तर ती माझ्यासारखीच बनली असती. अशा प्रकारे तो असा छान आनंदी आयुष्य जगत असतो. आणि त्याचा जो प्रामाणिकपणा असतो तर तो ऑफिसमध्ये पण सगळ्यांना माहीत असतो, त्याच्या बॉसला, बाकीच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना माहीत असतं. आणि एक दिवस काय होतं की तो ऑफिसमध्ये असताना लेट नाईट काम असतं, त्यामुळे तो ऑफिसमध्ये असतो. आणि काम करत असताना काय होतं की चोर येतात आणि त्याच्यावरती बंदूक रोखून धरतात आणि सांगतात जी काय ऑफिसमध्ये कॅश वगैरे जी आहे ती कॅश सगळी तू आम्हाला दे. तर तो म्हणतो की नाही, मला नाही माहिती कुठे कॅश आहे. तो म्हणतो नाही, तुला सगळं माहिती आहे, आम्ही सगळी तुझी माहिती काढली आहे, तू किती प्रामाणिक आहेस हे आम्हाला माहिती आहे, तुला सगळं माहिती आहे. तर तिजोरीपर्यंत चल आणि तिकडनं कॅश काढून दे. आणि बंदूक रोखून धरल्यामुळे त्याचा नाईलाज होतो, तो त्याला तिजोरीपर्यंत घेऊन जातो. घेऊन गेल्यावरती काय होतं की तो म्हणतो जर आता मी पासवर्ड टाकला तर नक्कीच त्यांना हे होणार की कॅश निघणार, म्हणून तो मुद्दामून चुकीचे पासवर्ड टाकायला सुरुवात करतो. चुकीचे पासवर्ड टाकतो, एकदा टाकतो, दोनदा टाकतो, तीनदा टाकतो. तर त्याच्यातला जे चोरांची टोळी असते त्याच्यातला एक जण असतो, तर तो त्याला रुबाबाने एकदम ओरडतो, म्हणे तुला सगळं माहिती आहे आणि तुला पासवर्ड पण माहिती आहे, पण तू मुद्दामून पासवर्ड चुकीचे टाकतोय. जर तू बऱ्या पुल्याने जर पासवर्ड व्यवस्थित नाही टाकला आणि जर ते पैसे नाही दिलेस तर मी तुला गोळी मारणार. तर तो म्हणतो की नाही, खरंच माझ्या लक्षात नाही आहे, मी नाही पासवर्ड लक्षात ठेवला आहे आणि मला काय बॉसने सांगितलं नाही आहे. तर तो चोर जो असतो त्याला अतिशय राग येतो आणि तो त्याच्यावरती गोळी झाडतो. गोळी झाडल्यानंतर तो तिथेच कोसळतो आणि बेशुद्ध पडतो. तर ह्या चोरांना भीती वाटते की आता काय होणार, हा मेला वाटतं असं त्यांना फील होतं आणि ते पळून जातात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये लोक येतात तर बघतात तर अरे हा बेशुद्ध पडलेला आहे. पण त्यांना जाणवतं की नाही, हा म्हणजे बेशुद्ध आहे, मेला वगैरे नाही आहे. आणि ते पटकन त्याला उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिकडे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू त्याला शुद्ध येते, पण तो त्या ग्लानीमध्येच असतो. त्याला समजत असतं की आजूबाजूला डॉक्टर आहेत, आपण इथे ICUमध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत, असं त्याला जाणवत असतं. आणि त्याचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन बराच वेळ चालतं कारण ती गोळी काढायची असते. तर त्याचा म्हणजे जीवावरती बेतलेलं असतं. तरी पण ऑपरेशन जे आहे सक्सेसफुल होतं आणि मग तो ऑपरेशन करून तो बाहेर वगैरे येतो. मग नंतर काही दिवसानंतर हॉस्पिटलमधनं तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला भेटायला त्याचे ऑफिसचे जे बॉस असतात ते येतात आणि म्हणतात की तब्येत वगैरे कशी आहे विचारपूस करतात आणि त्याला विचारतात की तुला जी गोळी लागली होती ती छातीमध्ये लागली होती, म्हणजे तिथे पर्सेंटेज होते की जास्तीत जास्त तुझा मृत्यू, पण एवढी गोळी लागून देखील तू जिवंत कसा काय राहिलास. तर म्हणे आम्हाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे आणि आश्चर्याची गोष्ट आहे. तर तो म्हणतो की प्रश्न तुमचा बरोबर आहे,
पण माझं नेहमीसारखंच उत्तर, कसं आहेस तर आनंदी आहे. त्याही परिस्थितीमध्ये मी पॉझिटिव्ह होतो. तर बॉस म्हणतो म्हणजे कसं काय? तर तो म्हणतो जेव्हा मला गोळी लागली आणि मी जेव्हा कोसळून खाली पडलो, तर त्यावेळेला माझ्या मनात विचार आला, की जर मी पटकन गिवअप केलं आणि मी असा विचार केला, की आता गोळी लागली, आता मी मरणार. तर ह्या विचाराने माझा जो मृत्यू लांब आहे, तो मे बी तो जवळ पण येईल आणि मी खरंच मरेन. पण मी असा विचार केला, की नाही ठीक आहे, मला गोळी लागली आहे, जास्तीत जास्त काय आपण बेशुद्ध होऊ, पण आपल्याला मरायचं नाही आहे. आणि हाच विचार माझ्या डोक्यामध्ये फिरत राहिला आणि मी बेशुद्ध अवस्थेत राहिलो. आणि तुम्ही सगळे जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात, तर त्या ठिकाणी देखील मला थोडी थोडी शुद्ध आली होती आणि मला जाणीव होत होती, की मी हॉस्पिटलमध्ये अवतीभोवती डॉक्टर आहेत. आणि जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, तर डॉक्टर आणि जे सिस्टर्स होते, उलट त्यांना खूप टेन्शन आलं होतं, की गोळी कशी काढायची. कारण ती अतिशय हृदयामध्ये आतमध्ये होती आणि ती काढत असताना मे बी माझा मृत्यू होईल हे त्यांनाही माहीत होतं. तर ते ऑपरेशन करताना आपापसात ते बोलत होते डॉक्टर्स आणि सिस्टर. तर मी हळूच डोळे किलकिले बघून त्यांना म्हणालो, की मी मेलो नाही आहे, मी जिवंत आहे, माझं तुम्ही ऑपरेशन करा. तर डॉक्टर बघत राहिले आणि त्यांनी विचारलं, की तुला भीती नाही वाटत आहे? म्हणे नाही, मला भीती नाही वाटत आहे, मी जगणार आहे आणि मला जगायचं आहे, त्यामुळे तुम्ही ऑपरेशन करा, मी अजिबात नाही मरणार. म्हणे त्या ऊर्जेने जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तर होताच, पण तोच कॉन्फिडन्स जेव्हा मी डॉक्टरांना दिला, त्यावेळेला ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. निश्चितपणे हे ऑपरेशन सक्सेसफुल करण्यामध्ये परमेश्वराचा हात आहे. कारण शेवटी ते सक्सेसफुल करणं न करणं, मला जीवदान देणं, हे सगळं त्या भगवंताच्याच हातामध्ये. पण मी माझा पॉझिटिव्ह ॲप्रोच किंवा ॲटिट्यूड जो आहे हा सोडला नाही आणि मी म्हणालो, की नाही, आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जगायचं आहे. आणि आपल्याकरता पण मी तेच सांगू इच्छिते, की आपण कधी कधी अतिशय नकारात्मक परिस्थिती आपल्या मध्ये येते, डाऊनफॉल होतो, खूप नुकसान होतं, असं असं वाटतं की आता आयुष्य संपलं आहे, आता ह्याच्यापुढे काहीच नाही, आपण जीव देऊया, नाही जगायचं आहे आपल्याला. आणि आपण सहजपणे, जे काही लोक असतात ते जीव देतात. पण हे चुकीचं आहे. परिस्थिती किती वाईट येऊ दे, किती नकारात्मक परिस्थिती येऊ दे, अगदी म्हणजे म्हणतात ना, की भगवंताने संपूर्ण कष्ट, त्रास, दुःख आपल्याला दिलं आहे, असा जरी विचार आला, तरी देखील आपल्याला गिवअप नाही करायचं आहे. आपल्याला त्याही परिस्थितीतून कसं चांगलं होईल, कुठला आशेचा किरण आपल्याला दिसतोय का, ह्याच्यामधून मला काय शिकायला मिळतंय, किंवा काय माहिती की ह्याच्यामधनंच मला एक नवीन संधी मिळते आहे, असा जेव्हा विचार तुम्ही कराल, तेव्हा त्या वाईट परिस्थितीमधून चांगला मार्ग तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्याची दिशाही बदलेल. आणि जेव्हा ती दिशा बदलून तुम्ही परत यशाच्या मार्गावर चालू लागता, तेव्हा मात्र आपण काय सहज म्हणतो, अरे बरं झालं, ते तसं झालं ना, म्हणून आज मी इथे आहे. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नका, माणसांना दोष देऊ नका, तर नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि त्याच दृष्टिकोनातनं आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि सुंदरच राहील. तर अशा प्रकारे ही गोष्ट आहे. तर सांगा मला कशी वाटली. पुढच्या रविवारी परत भेटू. तोपर्यंत लव यू ऑल.